उल्हासनगरमध्ये क्षुल्लक कारणावरून एका वयोवृद्ध महिलेला 3 जणांच्या टोळक्याने घरात कोंडून ठेवून कमरेच्या बेल्टने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 4 परिसरात घडली आहे। पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केली नसून याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे। बॅरेक नंबर 1690 रूम नंबर 7 सेक्शन 25 उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथे नम्रता श्यामलाल मोटवानी ही महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे। त्याचे स्वतःच्या मालकीचे अधिकृत शिधावाटप क्रमांक 40F305 नावाचे राशन दुकान आहे। आरोपी नितीन चांदवानी हा नेहमी त्यांना फोनवरून शिवीगाळ करतो। याबाबत नम्रता मोटवानी यांचे वडील श्यामलाल मोटवानी हे नितीन याला याचा जाब विचारण्यासाठी गेले असता संतापलेल्या नितीन चांदवानी, निर्मल परसुमल चांदवानी व त्यांची मुलगी अशा 3 जणांच्या टोळक्यांनी लाथाबुक्क्यांनी, हाताच्या चापटेने, कमरेच्या बेल्टने घरात कोंडून मारहाण केली। याबाबत नम्रता श्यामलाल मोटवानी यांनी उल्हासनगर शहरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भादवी कलम 324, 342, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील या करत आहे। पोलिसांनी अद्यापपर्यंत अटक केली नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे।